टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पुण्यातील स्वारगेट इथे एका एसटी बसमध्ये तरुणीवर नराधमानं फूस लावून अत्याचार केला आणि या घटनेनंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडालेली आहे। आपल्यासोबत खासदार वर्षाताई गायकवाड आहेत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा आहेत। ताई, कसं पाहताय एकंदरीतच घटनेकडे? कारण आता बरेच कांगोरे आहेत, आता नेते जात आहेत, मंत्री जात आहेत, त्या ठिकाणी आयुक्तांच्या भेटीगाठी घेत आहेत, पण महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत सुरक्षित नाही आहे अशी बोंब बुट्टे काय म्हणाल? नक्कीच महाराष्ट्र महिलांच्या बाबतीत सुरक्षित नाही आहे, कारण जर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा महिला सुरक्षित नसेल तर महाराष्ट्र सुरक्षित कसा? मधल्या काळामध्ये आपण बघितलं की शाळेमध्ये बलात्कार होत आहेत, त्या ठिकाणी कॉलेजमध्ये घटना होत आहेत, रस्त्यामध्ये कोयत्याचे हल्ले होत आहेत, मुंबईसारख्या शहरामध्ये ट्रेनमध्ये वगैरे महिलांवरती अत्याचार होत आहेत आणि आता तर एस टी स्टँडमध्ये हा अत्याचार झाला आहे, तो पण सकाळच्या वेळेला। म्हणजे असं म्हणतात की रात्राच्या अंधारीमध्ये किंवा काय, इथे सकाळी 5-5:30ची घटना आणि दुर्दैवाने त्या ठिकाणी एवढ्या गजबजीच्या वातावरणामध्ये वर्दळ असलेल्या ठिकाणीच अशी घटना होत असेल तर नक्कीच महिलांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। आणि म्हणून माझं म्हणणं आहे की महिला महाराष्ट्रात सुरक्षित नाही। तुम्ही देशामध्ये पण बघाल तर देशामध्ये पण तुम्हाला जाणवेल की दुसऱ्या नंबरवर आपण आहे महिला अत्याचारामध्ये, 1 नंबरवर बाल अत्याचारामध्ये। हे दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्राचं। खरं तर महाराष्ट्रामध्ये नेहमी स्त्री शक्तीचा आणि महिलांचा सन्मान केला गेलेला आहे, परंतु दुर्दैवाने आपण बघत आहोत की या खात्याला म्हणजे गृह खात्याला स्वतंत्र असा कारभारी असा मंत्री नाही आहे, त्याचबरोबर पोलिसांचा जबर नाही आहे। शक्ती कायदा मी सातत्याने बोलते की आम्ही 1.5 वर्ष मेहनतीने तो कायदा बनवला, एकमुखाने आणि एकमताने आम्ही तो विधानसभेत पारित केला, परंतु तो अजूनही 4-5 वर्ष झाले तो अजूनही त्या धूळखात पडलेला आहे, तो अजून कायदा मंजूर झालेला नाही। म्हणून मी सांगते की ज्यांचं डबल इंजिनचं सरकार आता राज्यामध्ये आले, आमच्यावर तरी महाविकास आघाडी होती म्हणून झालं नसेल, आता त्यांनी त्यांची ताकद वापरावी, त्यांची पत वापरावी आणि तो कायदा मंजूर करून यावा, देशाच्या प्राईम मिनिस्टरांना भेटावं, राष्ट्रपतींना भेटावं, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट झाली की जोपर्यंत जबर कायदे येणार नाहीत। आणि परिवहन विभागाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर हा विभाग जो आहे तो एकनाथ शिंदे साहेबांकडे मागच्या काळामध्ये होता। दुर्दैवाने आपण बघाल तर मी स्वतःसुद्धा काही एस टी स्टँडला भेटी दिलेल्या आहेत। सुरक्षेचा प्रश्न असेल, व्यवस्थापनाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी असलेल्या सुविधांचा प्रश्न असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये बस स्थानकावरती मोठ्या प्रमाणामध्ये ज्या तऱ्हेने लक्ष द्यायला पाहिजे त्या तऱ्हेने लक्ष दिलेलं नाही आहे आणि म्हणून अशी घटना झालेली आहे। आता पण काही ठिकाणी जाऊन बघाल तर तुम्हाला तिथे दिसेल की तिथे घाणीचं साम्राज्य आहे, लोक नसतात, त्या ठिकाणी एसट्या बंद पडून आहेत, वर्ष बंद पडून आहेत, त्यांना कोणी हातही लावत नाही। आणि म्हणून मग या सगळ्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणं, तिथे सुविधांचं देणं ही खूप मोठी आवश्यकता गोष्ट झालेली आहे। आणि अशा घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रश्न झालेला आहे, ऐरणीवर आला आहे की महिलांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्राने काय पुढे जाऊन पाऊल उचललेलं आहे। दुर्दैवाने ते काही दिसत नाही। बदनापूरची घटना झाली, आम्ही बोललो, आतासुद्धा बोलतोय, पण या घटना होऊच नाही म्हणून त्यासाठी काही एखाद्या गोष्टीचा पाठपुरावा घेऊन एखाद्या गोष्टीचे काही चाललेलं आहे का, असं काही दिसत नाहीत। खरं तर परिवहन विभागाच्या वतीने अजून त्याचं निवेदनसुद्धा सादर केलेलं नाही की काय घटना झाली, कशा तऱ्हेने असा व्यक्ती अचानक येतो आणि अचानक फिरतो ज्याच्या क्रिमिनल रेकॉर्ड आहेत, तर त्याबाबतीत सुद्धा काही निवेदन अजून आलेलं नाही आहे। दुर्दैवाने आपण बघतो की त्या ठिकाणच्या किती साऱ्या पोस्ट रिकाम्या आहेत, त्यामुळे जी माहिती दिली आहे तुम्ही माहिती त्याप्रमाणे डीजीची पोस्ट रिकामी आहे, जी भरायला पाहिजे होती। 5 वर्षापासून ती पोस्ट पोलिसांची रिकामी आहे, ती भरायला पाहिजे होती। मग त्या विभागाचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी काय केलं? त्यामुळे हे सगळे प्रश्न मूलभूत आहेत आणि याच्यावरती त्वरित कारवाई व्हावी, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षा व्यवस्थापन व्हावं आणि महिलांना त्या ठिकाणी सुरक्षित कसं वातावरण निर्माण करता येईल या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये दूरगामी पावले उचलावीत। काही आरोपी अजूनही फरार आहे, पोलिसांनी इनाम सुद्धा जाहीर केलेलं आहे, त्यासोबतच ज्या ज्या ठिकाणी एस टी स्टँड आहे त्याची पाहणी केली असता बऱ्याचशा आक्षेपार्ह गोष्टी त्या एस टीमध्ये सापडत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र एस टी बाबत नराधमांचा अड्डा ठरतोय की काय अशी शंका व्यक्त होते। नाही, दुर्दैव आहे। म्हणजे मी तर मगाशी बाईटमध्ये बोलले पण आहे की काय काय वस्तू तिथे सापडल्या जे दुर्दैवाच्या गोष्टी आहेत। म्हणजे अशा गोष्टी एस टीच्या मध्ये मी वारंवार त्या ठिकाणी आहे ना, वर्षानुवर्ष एस टी पडलेले आहे, त्या ठिकाणी गैरप्रकार चाललेले आहेत आणि कोणाचं लक्ष पण नाही आहे। आता हा प्रकार समोर आला कारण कोणीतरी येऊन त्या ठिकाणी आवाज उचलण्याचं काम केलं आणि दिवसाढवळ्या ही घटना घडली, पण रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी काय होत असल्याचं कोणी नियोजन करतंय का, त्या ठिकाणी व्यवस्थापन काय? तुम्ही जर बघाल तर एस टीमध्ये काय व्यवस्थापन असतं हे सांगायची मी गरज नाही आहे। त्यामुळे तुम्ही कुर्ला बघा किंवा बाकीच्या ठिकाणी बघा, आपण जे असतात एस टी स्टँड त्या ठिकाणी कसं असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर मला एवढंच सांगायचं की पोलिसांना पुन्हा एकदा त्यांची जबर आणि त्यांची असलेली अस्तित्व आणि त्यांच्या असलेली तो दबदबा
हा दुर्दैवाने हळूहळू त्यांचं खच्चीकरण चाललेलं आहे. त्यांना स्वातंत्र्य द्या, त्यांना कायद्याची अंमलबजावणी करू द्या, ते बरोबर काम करतील. तरी राज्य सरकारमध्ये समन्वयाची कमी कुठेतरी, कारण आता अमोल मिटकर यांनी वक्तव्य केले की मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांचे जे मंत्री होते त्यांनी त्यांच्याकडून काम करण्याच्या मोबदल्यामध्ये 5 कोटींची मागणी केली, त्यांनी नावं पण दिली आहेत. मला असं वाटतंय की त्यांच्यामध्ये भांडणं तर आहेतच, पण मटकरीजींचे आरोप आणि हे आरोप हे एकत्र करून त्याची मुख्यमंत्र्यांनी तपासणी करावी. आणि जे लोकांनी असे फिक्सिंग करून ज्या गोष्टी चाललेल्या आहेत, खरं तर मंत्रालयावरती आता लोक प्रश्नचिन्ह उचलायला लागलेले आहेत. मंत्रालयामध्ये बसलेल्या व्यक्ती OSDींवरती प्रश्नचिन्ह विचारायला लागलेले आहेत. त्यामुळे आता याच्यावरती विचार केला गेला पाहिजे. मी एक गोष्ट सांगते की पहिल्यांदा मी बघते की आता MMRDAचे शिश्रा प्रकरण चालले, त्याचे पण धागेदोरे मंत्रालयापर्यंत चाललेत. कोण चाललं या सगळ्या गोष्टीमध्ये? राज्याचे मुख्यमंत्री होते ज्यावेळी एकनाथ शिंदे साहेब, त्यांच्या काळामध्ये काय होते? सगळे प्रश्न त्यांच्या काळात चाललेले आहेत. त्यामुळे आता मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि पारदर्शक कारभार मंत्रालयातून चालणार नाही तर मग लोकांनी, सर्वसामान्य माणसांनी कुठे विचार करावा? फ्रान्सच्या कंपनीने जे आरोप केले ते किती गंभीर आहेत? 100% गंभीर आहेत. मी त्याच्यावर तुमचं बाईट केलं होतं मधल्या काळामध्ये की इंटरनॅशनल लेवलला तुमची पत आणि प्रतिष्ठा आणि प्रतिमा मलिन करण्याचं काम ही मंडळी करतात. ती कंपनी आज जाऊन बोलणार की सगळ्यांना की कामामध्ये त्यांना जे आहे त्या ठिकाणी उलाढाल केली जाते, इन्फ्लेशन वाढलं जातं, प्राईस वाढवली जाते. काय पद्धत आहे ही? लाच मागवली जाते. त्याच ठिकाणी त्याबरोबर भ्रष्टाचाराच्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये ब्रायबरीचा प्रकार आलेला आहे, लाचखोरीचा प्रकार आलेला आहे. आणि त्यांनी आरोप केले आणि त्यांनी ते आरोप मोठ्या अधिकाऱ्यांवरती केलेच, MMRDAच्या सगळ्या यंत्रणेवर केले. त्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत आहेत. चौकशी व्हावी. कोणाच्या काळात झाले, कसे झाले, कोणाच्या पार्ट्या होत्या, कुठे पार्ट्यामध्ये, चौकशी व्हावी. आणि त्यांची बिले कशी लावली गेली. त्यामुळे ह्या प्रकरणाच्या माध्यमातून एक गोष्ट समजून घेतली गेली पाहिजे की हे जे आपले मोठे मोठे प्रकल्प होतात ह्याच्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल, तर आपण कॉन्क्रीटच्या रस्त्याच्या बाबतीत बघतो तिथे आता सगळीकडे मुंबईभर पूर्ण खोदलेली आहे. हा एक मोठा भ्रष्टाचार आहे, याची सुद्धा चौकशी केली पाहिजे असं माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे. माझं तर म्हणणं आहे मधल्या काळामध्ये जे 3-4 वर्ष झाली आहेत नाही आता, एकदा मुंबई महानगरपालिकेचा व्हाईट पेपर पण काढा, सगळ्या फंडाचा कुठे गेला फंड. ज्यांना ज्यांना फंड दिला त्यांनी कामच केलेले नाही आहेत. आज मुंबईची किती बकलावस्था करून ठेवलेली आहे. त्यामुळे ही फ्रान्स कंपनी असेल किंवा इतर कंपन्या असेल, ह्या ज्यावेळी जसं अमेरिकेने त्या अडाणींबद्दल एक मोठा आरोप केला होता, ह्या देशाची पत आणि प्रतिष्ठा लावणाऱ्या गोष्टी आहेत. ह्याच्या बाबतीत तरी कॉग्निजन्स घ्यावा. फक्त मैं खाऊंगा ना खाणे दूंगा या फक्त बोलणं की स्वच्छ आणि काय म्हणतात त्याला पारदर्शक कारभार बोलून नाही, कृतीतून दाखवावा. बीडमधील संतेश देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये आता उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे, पण ते भाजपचे सदस्य आहे. त्यामुळे न्याय मिळेल की नाही मिळेल असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो. तुम्ही कसं पाहताय? मी तर बघते की त्यांच्याकडून किती न्याय मिळेल याची मला खात्री नाही, कारण ते भाजपाचे अधिकृत उमेदवार होते आणि भाजपाच्या अधिकृत उमेदवाराच्या आता ही तक्रार कोणाच्या विरुद्ध आहे? त्या युतीच्या असलेल्या मंत्र्याच्या विरुद्ध तक्रार चाललेली आहे, त्याच्या राहणाऱ्या सोबतीच्या लोकांच्यावरती तक्रार चाललेली आहे, एका कंपनीच्या विरुद्ध तक्रार चाललेली आहे. मग प्रश्न असा आहे की तुम्ही ज्यांच्या धागेदोरे मंत्रालयाशी जुळलेले आहेत किंवा जिथं त्यांच्या मित्र पक्षांशी जुळलेले आहेत, अशा लोकांची नियुक्ती कशी करू शकता? तुम्हाला पारदर्शक रिझल्ट कसा मिळेल? एक निपक्ष बाजू कशी मिळेल? त्यामुळे माझं म्हणणं आहे की एक चांगला वकील लावावा, जो वकील असेल, राजकारणी नसेल. राजकारणाने राजकारण करावं, वकिली भूमिका करतील आणि सरकारी वकिलाला खूप चांगली मंडळी ते करू शकतात. नक्कीच लाडक्या बहिणीचा हप्ता अजूनही पोहोचलेला नाही आहे, त्यामुळे तो पोहोचेल की नाही अशी शक्यता आता व्यक्त केली जाते की पोहोचणार की नाही पोहोचणार. बरेचसे कयास लगावले जातात. सरकार म्हणतं की लवकरात लवकर हा हप्ता पोहोचेल. कसं पाहता? नाही, मला नाही वाटत की आता ते लाडक्या बहिणीचं प्रेम त्यांचं जे आहे ते कमी झालेलं आहे. दुर्दैवाने लाडक्या बहिणीबद्दल त्यांनी इलेक्शनमध्ये जेवढं प्रेम दाखवलं, जसं इलेक्शन संपलं तसं कमी व्हायला लागले. त्याच्यामध्ये क्रायटेरिया आले, त्याच्यामध्ये संख्या कमी आली, त्याचे पैसे जात नाहीत. आता अजून काय काय गोष्टी त्याच्यामध्ये चाललेल्या आहेत. त्यामुळे मला अपेक्षा आहे की जे तुम्ही वचन दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांनी की मी तुमचा भाऊ आहे आणि इलेक्शननंतर सुद्धा तुम्हाला पैसे मिळतील, दुर्दैवाने ते मिळत नाही. त्याच्यात लक्ष घाला. रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजूनही सुटला नाहीये. नाशिकला गिरीश महाजनच राहतील पालकमंत्री असं बोललं. आणि नाशिकचा तिढा अजून सुटलेला नाही आणि नाशिकचा जो सडा सुटलेला आहे त्याची पण मला वाटतं एकदा चौकशी व्हायला पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रवी साखरकरसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.